तिने आईचा खांदा धरून डोकं त्यावर ठेवलं आणि म्हणाली, आई, तू मला नेहमी सांगायचीस, आयुष्य म्हणजे प्रवास आहे. कधी खडतर वाटा येतील, कधी गोड क्षण, पण आईची शिकवण सोबत असेल तर काहीच अवघड वाटणार नाही. आज तुझी ती शिकवण आठवते. पण तू जर सोबत नसेल तर कसा करेल ग मी हा प्रवास? त्या शब्दाने आई पूर्णतः कोसळली. डोकं खाली घेत ती हळूहळू आठवणींच्या गर्दीत गेली. ती लहानशी आठवण तिच्या मनात आली. तिची चिमुकली मुलगी शाळेत जायचं म्हणून त्या नाखुश होती. तिने लपून आईच्या पदराला घट्ट धरलं होतं आणि रडत म्हणाली होती, आई, मी नाही जाणार शाळेत, मला घाबरायला होतं. त्यावर आई हसत म्हणाली होती, अगं वेडे, शाळा म्हणजे मजा आहे. तेथे नवीन गोष्टी शिकशील, नवीन मैत्रिणी बनतील. कधी वेळ आली तर हे शिक्षण तुझ्या पायाला बळ देईल. आज तसंच काहीसं झालं होतं, पण यावेळी ती शाळा नाही तर संसाराचा उंबरठा होता. मुलगी त्याच भीतीने भरलेली होती आणि आईचं हृदय तुटत होतं. आईने तिच्या चेहऱ्यावरून अश्रू पुसत म्हटली, माझ्या गोड लेकी, तुझं प्रत्येक पाऊल मला अभिमान देतंय. नव्या घरात जाणारी तू माझी लाडकी मुलगीच आहेस. तेथे तू तसंच प्रेम आणि माया दे, जशी इथे मिळवली. पण हो, जेव्हा तुझं मन भरून येईल तेव्हा या अंगणात परत यायला विसरू नकोस. मुलीने आईच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. आई, तुझं हे घर फक्त 4 भिंती नाही, हे माझं आयुष्य आहे. तुझ्या कुशीतलं ममतेचं गोंधन माझ्या हृदयात कोरलं गेलंय. तू माझ्यासोबत नसशील तरी मी तुझ्या मायेची ऊब घेऊनच जगेन. आज सगळं अंगण डोळ्यात अश्रू घेऊन गहिवरलं होतं. आईच्या कुशीतून निघालेली मुलगी आणि तिला सोडताना खचलेली आई. त्या मायेचं बंधन शब्दापलीकडचं होतं. आकाशात पक्ष्यांचा थवा उडत होता, जणू तिला नवीन आयुष्याचा आशीर्वाद देत होता.